5 डिसेंबरला फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडून दुजोरा. तर 2 ते 3 डिसेंबरला गटनेता निवडीसाठी भाजप आमदारांची बैठक होण्याची शक्यता. नव्या सरकारच्या स्थापनेचा मुहूर्त गृह खात्यावर अडला. मुख्यमंत्रीपद भाजपला तर गृह खातं आम्हाला. शिंदेंची आक्रमक भूमिका. गृह खातं शिवसेनेलाच मिळावं, संजय शिरसाट यांनी मांडली भूमिका. बहुमत मिळून सुद्धा लोक राजभवन सोडून जाऊ शकत शेतात का जातात? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चिमटा. तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी. ईव्हीएम विरोधात राज्यभर आंदोलन पेटण्याची शक्यता. शरद पवारांसह उद्धव ठाकरेंकडून राज्यव्यापी आंदोलनाचे संकेत. ईव्हीएममुळे पराभव झाला हे विरोधकांनी सिद्ध करून दाखवावं. आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिल्यानंतर त्यांनी 3000चं आश्वासन देणं प्रलोभन नाही का? अजित पवारांचा सवाल. सामाजिक कार्यकर्ते बाबा आढावे यांचं उपोषण आंदोलन मागे. उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन सोडलं उपोषण. ईव्हीएम विरोधात 3 दिवसांपासून पुण्यामध्ये सुरू होतं आत्मक्लेश आंदोलन. जसं विमान हॅक होतं तसं ईव्हीएम हॅक होतं. रासपच्या महादेव जानकर यांचं खळबळजनक विधान. तर ईव्हीएम हॅक करून दाखवण्याचं रावसाहेब दानवेंकडूनही आव्हान. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामधील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई. मुंबई पोलिसांकडून 26 आरोपींवर मोक्का लागू. 3 आरोपींचा शोध सुरू.